सौरभ आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आमच्या साथीने आहेत. अक्षय स्कोरर, अक्षय कॉमेंटेटर आणि सौरव, सुमित आणि त्यांच्या समोर आहे रणजित. लेट्स प्ले. चला चालू करा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू ऑन साइड मिड विकेट मध्ये शॉर्ट मध्ये येऊन फिल्डिंग करत असताना 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. पहिली मॅच ही लर्निंग होती. दोन्ही संघांनी शिकून घेतलंय कशा पद्धतीने धावा बनवायचे आहेत, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे, कसा चेस कसा पे सुहागा. इथे 4 धावा येत आहेत. 4 धावा बघायला मिळतील. 3 धावा धावून कंप्लीट केलेल्या आणि ओव्हरथ्रोच्या रूपांची आलेली 1 धाव. या खूप महत्वपूर्ण धावा आहेत. इथं जसं मगाशी आपण एक चर्चा करतो त्यावेळेला आपण उल्लेख केलात की 11 धावा 12 धावा त्या सुद्धा डिफिकल्ट होतात. आणि जर अशा 4-4 धावा षटकाकडे एकदा जरी आल्या तर मात्र ते धावपलक ती 14-15ची सरासरी दाखवेल आणि ती त्रासदायक ठरू शकते. अमान 11 जय सेवालाल जुचंद्र या संघाला ऑन साइडला चेंडू उंच मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या जवळ. मला वाटते साजनच्या जवळ चेंडू गेला. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत चपळाईने 2 धावा पूर्ण. 4 चेंडू आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती. आणि सौरभ देखील सातत्याने अंडम क्रिकेट खेळत असतो म्हणून धावा तो करू शकतो जास्तीत जास्त. आणि आता वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये. खराब बॉल होता. सौरभ आणि त्याच्या अपोजिट नॉन स्ट्रायकिंगला सुमित ही जोडी जागा बनवली. पुन्हा एकदा बघा गॅप शोधलाय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये बॉल निघून जातोय. फिल्डर पुढे येईल तिथपर्यंत या 3 धावा सध्या कंप्लीट. सिंगल डबल टिबल आज हेच दृश्य आणि हेच वातावरण सुद्धा पाहायला मिळते. परंतु इथून दुपार झाले आणि दुपार झाल्यानंतर जास्तीत जास्त षटकार वाहता वारा आहे. त्या वाऱ्यामध्ये कोणता संघ कोणता खेळाडू हात धुवेल हे देखील इंटरेस्टिंग असेल. सकाळी झालेली चर्चा, सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र धावांचा फरक दाखवणारे असतात. इथे पण तुम्ही विचार करून म्हणजे मन बनवून बॅटिंग नाही करू शकत. बघा यावेळेला ऑन साइडला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. मन बनवून यासाठी मी म्हणतोय कारण जो 11 आणि 12ची सरासरी राखण्यास डिफिकल्टी येते त्याच्यामागचं एकमेव कारण ते म्हणजे प्री प्लॅनर स्ट्रोक खेळणं. पहिलं षटक संपलं 15 धावा धावपलकावरती. ते सिया 13 हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचा धावपलक. आणि तुम्ही प्री प्लॅनर स्ट्रोक खेळत असताना जे मन बनवता ऑन साइडलाच खेळायचंय आणि ऑन साइडला खेळत असताना तिकडेच षटकार मिळणार, समोर काही मिळणार नाही, समोर धावा बनत नाहीत, हा काहीसा माइंडसेट जो आहे तो तुम्हाला त्या षटकाकडे 11 आणि 12 धावा करू देत नाही. सो तुम्हाला त्या गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं. स्ट्रॅटेजीमध्ये तो बदलाव आणणं गरजेचं जेणेकरून तुम्ही त्या 11-12च्या स्तराला अजून मोठं करताना दिसाल. हा नक्कीच. आणि असं नाही की षटकार जात नाही, सरळ सुद्धा जातो. तो टायमिंग, ते एलिव्हेशन आणि ती पॉवर पाहिजे तुमच्यामध्ये. त्या गॅप मध्ये खेळण्याची शैली पाहिजे. म्हणूनच या ग्राउंड वरती कुठेही धावा येऊ शकतात. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर करता मिस्टर दत्ताने पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं बॉलिंग मध्ये. आणि आता पहिलाच बॉल स्क्वेअर मारा डाऊन द लेग साइड. वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने टीमची धावसंख्या आहे 16 धावा. चांगली सुरुवात झाली हसोबा स्पोर्ट्स. सिया 11 स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं. मिडॉनच्या दिशेने बॉल निघून जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा इरादा घातक ठरेल परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता डबलला आता टिबल मध्ये कन्वर्ट आणि टिबलला आता चौकार निशी कन्वर्ट केलं जातंय. आखो आखो में इशारा. मिडॉनच्या दिशेने जिथे 1 धाव होती फेकी खराब तिथे दुसरी धाव गेली. पुन्हा एकदा बॅकअपचा क्षेत्ररक्षक होता त्याने थ्रो केला आणि अशा प्रकारे या ओव्हरऑल 4 धावा येत आहेत. जवळजवळ 30 यार्ड सर्कलच्या भरपूर आतमध्ये या 4 धावा कंप्लीट. कौतुक करेन दोन्ही बॅटरचं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तुम्ही सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्यानं काय फरक पडतो त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आलेला हा वाईट. त्याचं मी व्यवस्थित वर्णन करून तुमच्यासमोर सादर करतो. त्याचं एक कारण आहे. तुम्ही ज्यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करता, गोलंदाज वाचण्यासाठी जातात आणि वाचण्यासाठी जात असताना त्यांच्याकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत तिथून तुम्हाला वाईड, नो किंवा खराब डिलिव्हरीज हाताळणं या साऱ्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून धावपलक सिंगल आणि डबलमुळे बनत असताना दिसतं, वाढत असताना दिसतं आणि त्याची जी त्याचा जो संच आहे म्हणजे एंड आहे तो खूप चांगला वाटायला लागतो. समाधानकारक धावपलक दिसायला लागतं. आणि म्हणूनच आता ते जे सिंगल डबल काढले होते किंवा चौकार धावून आला होता त्यानंतर
हा जो वाईड आलाय त्याचं कारण होतं. धावपलकरती धाबा 23-23 वरती जाऊन पोहोचल्यात. ड्राईव्ह केले चेंडूला कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आयनफील्ड मध्ये एकाच रूपांतर 2 मध्ये, आणि दुसऱ्यानंतर आता तिसरीचा प्रयत्न, आणि 3 नंतर 4. इथे सुद्धा चौकार. म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. आता इथं तसा बॉल फिरायला लागलाय आणि ह्या 4 धावा धावपलकामध्ये ऍड होऊन जाऊन पोहोचल्यात 27 वरती. नक्कीच खराब एफर्ट्स, जास्त घाई करते फिल्डिंग करताना आणि कुठेतरी तेच गोष्टी खटकल्या जात आहेत. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, फटका गॅप मध्ये, मिडॉनचा फिल्डर येतो, 1 रन कंप्लीट. पुन्हा एकदा चाच पडलाय फिल्डर. जास्त घाई करते पालनापाडाचा संघ. बॉल कधी येईल, कधी फेकू, कधी अडवू या विचारानेच फिल्डिंग होते आणि त्याचं कारण आहे धावा येत आहेत. 5 बॉल 29 धावा. समाप्तीनंतर सिया 13 हाशोबा स्पोर्ट्स जुचंद्रा. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर थँक्यू. पाणी घेऊन जा व्यासपीठावर. भूषणजी पडवळे साहेबांना आपण बघतोय, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि नक्कीच दरवर्षी या स्पर्धेला त्यांच्याकडून देखील मोलाचं सहकार्य असते. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. समाजसेवक आहेत. त्यानंतर मोहनदादा पाटील यांना आपण बघतोय, या स्पर्धेकरता जे काही त्यांच्याकडून होते ते सर्व खर्च, लागणारा खर्च, इतर सर्व गोष्टी आणि रोख रक्कम 1 लाख रुपये गोरगरिबांचा कैवारी, आणि एक संघ कोणताही असू द्या त्या संघांना नेहमीच पारितोषिक ऊर्जा देण्याचं काम ते करतायत. म्हणून भाईंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. क्रिकेटकडे व्यक्तिमत्व म्हणू शकता तुम्ही. ज्या वेळेला मैदानात खेळ करताना पहिलीच मॅच बघा, दर्पणने मारलेले 4 षटकार, प्रत्येक षटकारला 500 रुपये. अपोजिट संघामध्ये साजनने मारलेला षटकार, त्याला सुद्धा 500 रुपये. हे फक्त पैसे नाही आहेत, ही अर्थरूपी ऊर्जा या खेळाडूंना दिली जाते आणि त्यामुळेच या खेळाडूंना इथे खेळण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळत असते, येण्याची इच्छा असते, आतुरता असते की इथे प्रत्येक खेळाडूचा तितकाच आदर सन्मान होतो, त्याच्या खेळाला चांगले रिवॉर्ड्स मिळतात आणि त्यामुळे या मैदानावरती येण्याचा मोह कोणाला आवरत नाही ज्यावेळेला ही स्पर्धा अनाऊन्स होते. हा नक्कीच, आणि प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. वेगवेगळ्या स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत. मला वाटते संकेत 11 चंद्रपडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या डाव्या बाजूच्या स्टँड मध्ये विपुल पाटील, अमित म्हात्रे सर्व आहेत. संकेत 11 चंद्रपडा आपलं देखील हार्दिक स्वागत. राकेश असतील, विपुल. प्रेमाने त्या मांडवला नाव दिले. खऱ्या अर्थाने या ग्राउंड वरती जर स्पर्धा असली तर विषारी मंडप, आणि त्या विषारी मंडप मध्ये अनेक प्रेक्षक आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. चिंचेच्या झाडाखाली देखील आहेत, तिथे तोच ट्री स्टँड. हो, यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. रोहन आलाय बॉलिंग मार्क वरती, आणि त्या मंडपची एक वेगळी खासियत आहे की तिथे भरपूर एन्जॉयमेंट केली जाते. गोलंदाजांसाठी ते विषयच आहे. ऑन साइडला लाफ केलं चेंडूला, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. अखेरकार पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि तो विषारी स्टँड त्याच्या बाजूलाच मला वाटते झेल टिपलाय. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. द ग्रेट मराठा जुचंद्राचा मोहन भाई आमचा. द ग्रेट मराठा जुचंद्राचा मोहन भाई आमचा. मोहन भाई, मोहन दादा, गोर गरिबांचा त्राता. मोहन भाई, मोहन दादा. थँक्यू डीजे. ते विषारी स्टँड गोलंदाजांसाठी विषारीच आहे. तिकडे चेंडू गेला तर तुमच्या त्या चेंडूवरती 6-4 एवढ्याच धावा येणार आहेत आणि त्यामुळे त्याचं ते झोन आहे ते सुद्धा योग्य आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. अविनाश गोमाने आलाय. अविनाश अंडर क्रिकेट सातत्याने खेळत असतो. निधी स्पोर्ट मध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागते, मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागते. बघूया अविनाश कशा प्रकारे बॅटिंग करेल. आलाय, ड्राईव्ह केलाय. आल्या आल्या हा ड्राईव्ह फार महत्वाचा आहे. मिडॉनच्या दिशेने बॉल गेला, रनआउटची संधी होती. सौरभ डेंजर एंडला होता, परंतु बॉल येईपर्यंत ना 2 धावा सर्कलच्या आतमध्ये मिडॉनच्या दिशेने आरामात 2-2 धावा येत आहेत सातत्याने. टीमची धावसंख्या 35 वरती धावफलक.
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, हलकेसे शफल झाले होते पण बॉल हावीस आला आणि तो जोपर्यंत बॅट जवळ येईल तोपर्यंत मिस टायमिंग, इनर एज घेऊन चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय. एक धाव कंप्लीट होतीये. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी रोहनची. रोहनने चांगला कमबॅक केलाय. दोन्ही गोलंदाजांना बॅक काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये त्याला यश आलंय असं म्हणावं लागेल. जबरदस्त बॉलिंग अटॅक, कमबॅक करून देतोय आणि याच ऊर्जेने आता गोलंदाजी करावी लागेल. बॅटर शफल झालाय, इरादे स्पष्ट केले की स्क्वेअर लेगलाच खेळणार. 1 2 3 दिल मागे मोर, येतोय 4, चौकार. हे दोस्ती यारीत बाजी थँक्यू 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 डीजे. चौकार आला आणि त्या चौकाराने धावफलक जाऊन पोचलो 40 वरती. शेवटचा आणि अंतिम मला वाटते चेंडू बाकी आहे. 4 संघ बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे, म्हणजे आजचा दिवस आहे आणि त्या बिग बॅश मधून तुम्हाला एक संघ मिळणार आहे. म्हणजेच काय, ही 4थी मॅच, तर अजून 2 मॅच शिल्लक असतील आणि त्या 2 मॅच मध्ये कोण बाजी मारणार. चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू खाली येत असताना चेंडूला जज करतायत आणि टिपलाय जाईल. फलंदाज बाद. मैदान सोडून जावं लागेल अविनाशला. गॉन. अविनाश नाही, सौरभ बाद झाला. असा रूपावान दमदार मोहनबाई एक नंबर. असा रूपावान दमदार मोहन पाटील एक नंबर. असा रूपावान दमदार मोहन भाई एक नंबर. अंडरम क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय. लवकरच यंदा वेगळं स्वरूप तुम्हाला मोहनदादांच्या स्पर्धेचं नक्कीच पाहायला मिळेल. ओरम क्रिकेटचं काहीतरी वेगळं आणि असं आयोजन ते मागील 2 वर्ष झालं नाही ना, ते या वर्षी नक्कीच सफल आयोजन, एक वेगळ्या धाटणीचं आयोजन कमिंग सून तुम्हाला द ग्रेट मराठीची स्पर्धा पाहायला मिळेल. 40 धावा, चर्चा त्याचीही करूया. 5 बॉल 40 धावा. आता कमबॅक जबरदस्त केलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट देखील मिळालं, म्हणजेच या ओव्हरमध्ये टोटल 7 धावा आणि 2 विकेट. रोहनने पूर्ण कमबॅक त्या दोन्ही गोलंदाजाला दिलाय. बघा, 2 गोलंदाजांना बॅक केलं म्हणजे 2 विकेट महत्वाच्या आणि त्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. जितक्या धावा वाचवल्या जातील तितकं फलंदाजांना बळ येईल दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्यासाठी. आणि सर्वात मोठी गोष्ट काय अक्षय, कोणतीही मॅच असो, पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती झालेली हरकत जी असते ती येणाऱ्या इनिंगवरती इम्पॅक्ट टाकते. आणि जसा आता हा शेवट चाललाय, म्हणजे तिसरं षटक संपलं, 4थ्या षटकामध्ये आल्यात 4थं, 5वं, 6वं, या 3 षटकामध्ये घडणाऱ्या घडामोडी जर का फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी, म्हणजे जय सेवालाल, अमान 11 पालनपाडा संघासाठी ऍडव्हान्टेज ठरू शकतात. आता त्या ऍडव्हान्टेजला जर का ग्रॅप करायचं असेल तर हे षटक निर्णायक आहे, महत्वाचं आहे. आलेल्या 2 विकेटला 4-6 मध्ये कसं कन्वर्ट करता येईल त्यासाठी प्रयत्न करावे लागणार. नवीन गोलंदाज रणजित. आणि म्हणूनच त्या सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि तो आता मोमेंटो शिफ्ट झालाय, तो रिदम आलाय आणि तो रिदम कॅरी फॉरवर्ड करावा लागेल, कंटिन्यू ठेवावे लागेल. आणि त्यासाठीच आता बॉलिंग मार्कमध्ये रणजितचा पुढचा बॉल निलेश, म्हणून तो इम्पॅक्ट पडला होता जो मागील शेवटच्या बॉलवरती विकेट गेला. ती ऊर्जा संचारली, ती फिल्डिंग सुधारली, तो थ्रो व्यवस्थित आला आणि त्याच्यानंतर येणारा बॉल दांडे गोल केले. विकेट डाऊन. हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. थँक्यू. नाव सांगा, नाव. फलंदाज दर्पण. दर्पण ना, चलिए कोई बात नाही. दर्पण. आणि ज्या मोमेंटमची आपण चर्चा करत होतो, दोन्ही एक ऍडव्हान्टेज होतं बॉलिंग करणाऱ्या टीमकडे, ते म्हणजे दोन्ही फ्रेश बॅट्समन होते. त्याच्यामधला पहिला निलेश बाद झालाय, अविनाश अजूनही आहे आणि अविनाशला साथ देण्यासाठी दर्पण आलाय. नेक्स्ट बॉल फुटला जरूर, बॅटची एज घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये आलाय, कोणती धाव नाही. फुल टॉस बॉल होता.
बॅटची छेडखानी केली नसती ना कदाचित नो बॉल मिळू शकला असता जर का विकेटच्या मागे पडला असता बॉल तर. हो यावेळी आणखीन एक बीट केलाय जबरदस्त कमबॅक रणजित. पहिली ओव्हर जर पाहिली थोडं महागडं झालं होतं आणि त्यानंतर रोहनने जे कमबॅक केले त्या षटकामध्ये तेच कमबॅक रणजितच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर विकेट 2 डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक रनआउटची संधी आहे परंतु आता रिक्स घेण्याचा इरादा नाही आहे फिल्डर कडून. स्वतः गोलंदाज होता त्या ठिकाणी. एक धाव येते आणि 5व्या बॉल वरती जर पाहिलं सिंगलने धावफलक 42 शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील. पाहूया अविनाश टॅप केलाय बॉलला कव्हरला केलाय फिल्डर आहे आरामात फिल्डिंग आरामात फेकी. या ओव्हर मध्ये पूर्णपणे आता कमबॅक करून दिलाय टीम पाळणापाडा संघाने. धावा 43 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. गिव्ह एक डीजे ब्रेक. भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची थँक्यू. भावेश पुणेकर यांची स्पर्धा असले तर मॅनेजमेंट प्रॉपर असते. मग क्रिकेटचा असू द्या इतर बाहेर घडणाऱ्या गोष्टी जेवणाची व्यवस्था असू द्या सर्व गोष्टी प्रॉपरली मॅनेजमेंट असते म्हणून कौतुक करतो या स्पर्धेचं आपण नेहमीच. हेलिकॉप्टर उडवायचा होता मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय बांधाला आडून चेंडू येतोय पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये. 2 धावा 2 या धावसंख्येने धावफलक 45 धावा. 45 धावा धावपलकावरती आहेत. ओ यावेळेला अपील. बघितलं जाणार आहे आणि निर्णय पंचांकडून आलाय. कोणत्या प्रकारे विकेट आहे बॅट डॉट आहे की रन आहे काय डॉट आहे ना. येस येस डॉट बॉल आलाय 2 नंतर डॉट. खूप इम्पॅक्टफुल षटक राहिलं होतं चौथं त्याच्यामध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि आता 5वं षटक ज्याच्यामध्ये 2 धावा आल्यात. एवढा मोठा पलटवार अक्षय या मैदानावरती जर का झाला ओ इथे काय पंचांनी सांगितलं हम नहीं मानेंगे हम नहीं आवड देंगे आपको जो अपील करना है करो. कारण क्रिजच्या आतमध्ये पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये पाय होता. सो डॉट बॉल आलाय. अक्षय इतका मोठा उलटफेर सकाळपासून एकाही मॅच मध्ये बघितला नाहीये. पहिल्या 2 षटकामध्ये 33 आणि त्यानंतर उर्वरित 3 षटकं म्हणजे जी 2.5 षटकं आतापर्यंत झाले आहेत त्याच्यामध्ये फक्त 12 धावा. बदल केलाय आणि बदल घडवावाच लागेल या मॅच मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. आता बदल येतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. इथे आता बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळेल सरळ चौकार. हा बदल म्हणजे हे जे परिवर्तन आहे ते थोडेसे त्रासदायक ठरू शकतं कारण खूप ते आले होते त्यावेळेला तुम्ही केली होती. मोठमोठ्या स्पर्धा खेळतात चांगला अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा आणि त्यामुळे त्या नावाला साजेचा खेळ. ओ यावेळेला काय 1 2 आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला टेस्टच्या मागे विलास होते. फलंदाज बाद मैदान सोडावं लागेल अविनाशला. आताच त्याची प्रशंसा केली होती. नजर लागल्यासारखी विकेट. धावपलकावरती धावा 51 असताना गॉड. पंच वाईड आहे की स्टायलिश अंपायर आहेत आमच्या दुधनाथ. स्टायलिश प्लेयर सुद्धा आहेत आणि तसा खेळ सुद्धा चालू आहे. यंदा चांगल्या फॉर्म मध्ये आहे म्हणून आता पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांची वर्णी लागले. फक्त पंच डिसिजन असेल ना तो 1दा-2दा रिपीट केला तरी चालेल. जेणेकरून अँड्रम क्रिकेट आहे लगेच नजर स्कोरर्स कडे जाते लाईव्ह कडे जाते इतर गोष्टींकडे जाते. शेवटचा बॉल असेल 4 बॉल. जय स्क्वेअर लेग पंच तीक्ष्ण पंच आहेत. हो यावेळी पाहिलं पाठीमागच्या दिशेने फाईन खेळलेला डिक्लर 1 रन येते आणि 1 रनने धावपळक 52 धावा. मी म्हणे ना चांगला कमबॅक केलाय पालनापाडा संघाने गोलंदाजी मधून. खूप मोठा कमबॅक आणि असं वाटलं त्या चौकाराने परत त्या मॅच मध्ये आलेत की काय पण अविनाशची विकेट त्यामुळे अजून त्रास वाढलाय या मैदानावरती. ओ यावेळेचा चेंडू फलंदाज बाद
आतमध्ये येणार होता, मला वाटतं बॅटची कडा घेतली. स्टंपिंग यष्टीची, पण उलट्या दिशेने स्टंप कसा वाकला हा सुद्धा एक प्रश्न आहे. एनिवे विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर धावपलकारती धाबा 52. षटक क्रमांक 5 संपलं. एक षटक अजून बाकी आहे. त्या एका षटकामध्ये धावा किती होणार आणि कशा पद्धतीने केला जाणार या ऐकूयात तोपर्यंत डीजेला आणि नंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. आहे का तो हुकमाचा त्याचा नो काय अंदाज हे चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची फॅन चंद्रपाड्याची पोरा ही 52 धावा 5 ओव्हर 52. विकेट गेलेत 5 गडी बाद. अक्षय यांचा भरपूर सपोर्ट आहे. अक्षय पाटील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला आणि ऍज अ स्कोरर म्हणून देखील चांगला सपोर्ट करतायत. इथे या झोन मध्ये पाहिलं तर जबरदस्त टायमिंग नुसार आणि वाऱ्याच्या झोतामध्येच कदाचित बीट केल्या लॉंग ऑफच्या फिल्डरला. थोडा जर टच असताना तर कदाचित कॅच होऊ शकले असते, पण तो 4 धावा येत आहेत. चौकार. या मैदानावरचं हे दुःख आहे, या मैदानाचा हा त्रास आहे की या मैदानावरती त्या क्षेत्रामध्ये जर चौकार गेला तर त्याच्यावेळी जीवाला लागणारी दुसरी कोणती गोष्ट नसते. कारण ते असं झोन आहे जिथे षटकार तितक्या सहजी जात नाही आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाने त्याची काळजी घेणं गरजेची. लगातार 2 चौकारानंतर डॉट आलाय आणि डॉट आल्यानंतर धावपलक 56 वरती जाऊन पोहोचलाय. 60-65 धावा सुद्धा मला वाटतं अक्षय चांगल्या मानल्या जाऊ शकतील या मैदानावरती. सिया 13 हसोबा स्पोर्ट्स. ओ यावेळेला रनआउटची संधी, फलंदाज बाद. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान नक्कीच या बॉल वरती बरंच काय घडलं. एक तर रनआउट, त्यानंतर एक 1 शॉट, म्हणजे एकच रन आहे हा. एका धावेने टीमची धावसंख्या आहे टोटल 57 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये एखादा बिग हिट आला ना तर तो पॉझिटिव्ह अप्रोच असतो ना सेकंड इनिंग मध्ये, तो भरपूर इम्पॅक्ट टाकेल या स्पर्धेमध्ये. खूप मोठा इम्पॅक्ट आणि इम्पॅक्ट टाकावा लागणार आहे. जरी नाही पडला तरी पाडावा लागणार आहे. अदरवाईज तुम्ही डुआ डाय सिच्युएशन मध्ये आहात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातो, फील्ड केला तर फेकी केली तोपर्यंत 2 धावा, परत धावून कंप्लीट. 6 षटकांची 7 षटकांची तुम्ही मॅच खेळता त्यावेळेला ऍटलिस्ट 3 ते 4 षटक तुमचे ओपनर ऍक्टिव्ह राहणं गरजेचे. हो उडवलाय चेंडू उंच हवेत, साजन चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. विकेटची परंपरा जारी आहे, चालू आहे. फलंदाज बाद. नक्कीच शेवटचा विकेट असेल. रन आहेत 59 धावा 59. हा शेवटचा बॉल आणि जो पालनापाडा संघाने 3 ओव्हर मध्ये होत्या 40+ धावा आणि त्याच्यानंतरच्या 3 ओव्हर मध्ये 20च्याहून कमी धावा दिल्यात. म्हणजेच जबरदस्त कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी राहिले. गुरुदेव आलाय, गुरुदेव नवीन बॅटर. आज वेगवेगळ्या संघामधून गुरुदेवची वर्णी लागले. शिवतेजची जर्सी आहे, हसोबा टीम मध्ये तो खेळतोय आणि शेवटचा बॉल खेळत असताना पाहूया. लेट आलाय पण थेट आलाय का, एखादा मोठा फटका. ओ यावेळी खराब बॉल, नो बॉलचा इशारा आलाय आणि टीमची धावसंख्या 60 धावा झाल्यात. 6 ओव्हर मध्ये 60 धावा देखील आपण एक सन्मानजनक स्थिती. फायटिंग टोटल सुरुवातीला 3 षटकांमध्ये जर 2 ते 3 विकेट घेतले ना सेकंड इनिंग मध्ये, तर त्या धावा कॅल्क्युलेट करताना मुश्किल असतं इतका वेळ क्रीजवर राहणं. म्हणून लो स्कोरिंग मॅच काही काहींना वाटत असेल तो फायटिंग मॅच आहे. 60 धावा झाल्यात, शेवटचा बॉल शिल्लक आहे. गुरुदेव आज असा एखादा कारनामा करायचा आहे की आठवायचा आहे शिवतेज प्रीमियर लीग आणि त्यामध्ये केलेला कारनामा याही स्पर्धेत करावा लागेल. शेवटचा बॉल, 60 धावा झाल्यात.
शिवतेजच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल हे पाहण्याकरता ही मॅच. दोन्ही संघ एक एक मॅच पराभव झालायत. हो गुरुदेव काही खास करू शकला नाही आणि याच प्रकारे पहिल्या डावाचा खेळ होतोय समाप्त. फलकावरती धावा 60 आणि जिंकण्याकरता 61 धाव्यांचं आव्हान या 6 ओव्हरमध्ये, म्हणजेच 10चा रन रेट मेंटेन करायचा आहे. रिक्वायर रन रेट 10, म्हणजेच 6 ओव्हर 60. एक फायटिंग एक म्हणू शकतो आपण की या मॅच मध्ये पहिल्या 3 ओव्हर सेकंड इनिंगच्या फार महत्वाच्या. 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने जर 30+ 40+ धावा केला तर त्यांच्या बाजूने मॅच झुकेल आणि तिथेच 20-25च्या आत 3 विकेट गेल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ देखील बोलबाला करू शकतो या मॅच मध्ये. नाही येणारे या ज्या काही धावा आहेत, जे टार्गेट सेट केलं गेलंय 61चं 61 धावा, आपण या अगोदरची चर्चा करत होतो ना 11-12 या धावांची सरासरी अपेक्षित आहे. तर ती सरासरी अपेक्षित असताना त्या चेस झालेल्या नाहीयेत. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं 83-12च्या आसपासची सरासरी होती, नव्हत्या झाल्या. म्हणून या 6 मध्ये 61 धावा तितक्या छोट्या धावा नाहीयेत. इथे जर का पहिल्या षटकामध्ये 7, 8, 5 या धावांचं जर षटक आलं तर मात्र येणाऱ्या 5 षटकांवरचे जे दडपण आहे ते भयानक आणि भयंकर असणार आहे. त्यामुळे पहिलं षटक आणि दुसरं षटक या मॅचमध्ये खूप निर्णायक असेल. 6 षटकांची मॅच आहे म्हणून आता फलंदाज काय कॅल्क्युलेशनने खेळतायत त्यावरती जय पराजय निर्भर असणार आहे. स्वर्गीय जयेश गरज स्टँड, ज्या स्टँडमधून दोन्ही संघातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. आदरणीय मोहनभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली स्पर्धा भावेश पुणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाड्याचं हे बहारदार आयोजन, या आयोजनाचा आजचा पहिला दिवस. आजपासून ही स्पर्धा 21 तारखेपर्यंत असणार आहे आणि या स्पर्धेसाठी जेटीसीची संपूर्ण टीम टेलिकास्ट करते, ब्रॉडकास्ट करते या स्पर्धेला आणि असंख्य समालोचक मित्र सुद्धा या स्पर्धेला आज जोडलेले आहेत आणि त्या समालोचकांची मांदी येणार आहे. आज सुद्धा 4 समालोचक या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत. उद्या 5 असतील. येणारे दिवस कोण कोण असणार त्याची सुद्धा माहिती तुम्हाला प्रत्येक दिवशी मिळत जाईल. आज संदीपजी गावंड सर याच विभागामधील एक दिग्गज नाव पोलीस पाटील आहेत. त्यानंतर अपकमिंग कॉमेंटेटर तुषार सोनावणे, हे यांना सुद्धा आपण सकाळपासून ऐकलंय. अक्षय साठम आमच्या साथीनं आहेत आणि आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीनं उद्घाटन समारंभानंतर मार्गस्थ असताना. चला फलंदाज पाठवा, 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा. आमचे पंच मैदानात आलेले आहेत. करत असतात म्हणूनच त्यांची स्पर्धा एक वेगळ्या धाटणीची स्पर्धा आपण नेहमी पाहिले. एक वेगळा नजारा, नेहमीच काहीतरी वेगळं जे बाकी स्पर्धक करत नाही, बाकी स्पर्धा करत नाही, ते भाईंच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अंडरम मध्ये इतका खर्च फार क्वचित टुर्नामेंट असतात जिथे या प्रकारे स्टँड्स असतात. 2 खेळाडू कक्ष, एक प्रेक्षक स्टँड, बाकीचे स्टँड आणि त्यानंतर असा शामियाना, इतका मोठा स्टेज, लाईव्ह 2 कॅमेरे, कॉमेंटेटर 5-5 6-6, भरपूर खर्च देखील असतो आणि प्रॉफिट हा कधीच विषयच नाही या स्पर्धेचा. म्हणून भावेश पुणेकर आणि ॲडव्हेंचर बॉईज, निधी स्पोर्ट चंद्रपाडा यांचं खूप खूप कौतुक करावं तितकं कमी आहे. अशी स्पर्धा प्रत्येकाला व्यासपीठ देते, एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. अगदी योग्य, सहमत या गोष्टीशी मी पण असेल. कारण इतका मोठा व्यासपीठ अंडरआर्म क्रिकेटसाठी कोणी उपलब्ध करून देत नाही शक्यतो.
खास करून सिक्सर मारे क्रिकेट, ओपनचं क्रिकेट, जिथे इतका मोठा ग्लॅमर या फॉर्मॅटला बाकी परिसरामध्ये नाही, तितका मोठा ग्लॅमर या परिसरामध्ये. आणि त्याचं एकच कारण, यासारख्या होणाऱ्या स्पर्धा, त्यामधली ही सर्वात मोठी नायगाव परिसरामधील स्पर्धा, द ग्रेट मराठा संस्थापक चषक. येस, आमच्या पंचांनी ऍक्शन अशी काय केली तशी एखाद्या दुकानात जाऊन मारवाडी चायवाल्याला केलेली ऍक्शन. एनिवे, पहिलाच बॉल वाईट, एक्स्ट्रा झिरोपणे धाव. साजन आणि विलास, साजन आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. 61चा पाठलाग आहे. नक्कीच एक वाईड एक सिंगल, 2 धावा येत आहेत. बॉलिंग मार्क वरती पाहिलं ना तर दर्पणला पहिलं षटक दिलंय. दडपण टाकायचं असेल तर दर्पणला चालावं लागेल, आणि असे बॉल टाकले तर दर्पण स्वतःवर आणि संघावर दडपण आणू शकतो. 3 रन. दडपण तर तेव्हाच आलंय ज्या वेळेला पहिल्या 2 षटकामधल्या 33 धावा, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मोठे फटके नाही आले. डॉट बॉलची संख्या वाढली. यावेळेचा चेंडू मागे निघून चालला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिले 3 चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, आणि आत्ताचा चेंडू आतमध्ये येत असताना बीट केलं साजनला. कोणतीही धाव नाही. 4 धावा दाखल करते. 2 चेंडूचा खेळ झालाय. सरासरी 10च्या आसपासची, 10.8-9च्या आसपास धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. त्या धावांच्या यावेळेला पुन्हा एकदा बीट. खूप मोठी संधी होती. ही विकेट जर आली असती, या मॅचचा रिझल्ट वेगळा असता, चित्र वेगळं दिसलं असतं. जे आपण मगाशी चर्चा करत होतो की इथून पहिलं षटक खूप महत्वाचं आहे, आणि मला वाटतंय साजनला क्रॅम्प सुद्धा आलाय. पाणी द्या, पाणी. नक्कीच जे 2 बॉल टाकले ना, तो संघर्ष राहिला ओरम क्रिकेटमध्ये. त्यानंतर आपण ऍशेस मध्ये बघतो टेस्ट मॅच लाईन, तसे अंडरम क्रिकेटमध्ये ही लाईन पाहायला मिळेल. थोडा खाली बॉल राहतोय आणि तो सेट करण्याचा इरादा होता. साजन महत्वाचा बॅटर आहे, मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केले, आणि साजनला नीट राहणं गरजेचं आहे. साजन जर अनफिट राहिला ना तर संघाला कुठेतरी अडथळे निर्माण होतील. नक्कीच आतापर्यंत 4 धावा, गोलंदाजी अप्रतिम. दर्पण कमबॅक करतोय, एक्स्ट्रा धावा देतोय, परंतु डॉट बॉल देखील घेतोय. जितके डॉट तितके फिल्डिंग करणाऱ्या टीमला ऍडव्हान्टेज. जेवढे डॉट टाकणार तरच मॅच मध्ये वाचणार, कारण ही डुआर्ड आहे. इथून पराभूत झाला तर तुम्हाला स्पर्धेबाहेर व्हावं लागणार आहे, कारण इथून दुसरी कोणतीही संधी नाहीये. इथून येणाऱ्या सगळ्या मॅचेस नॉकआउट लेवलला तुम्हाला खेळाव्या लागतील. थँक्यू डॉक्टर प्रथमेश, विदाऊट MBBS आणि फर्स्ट एडची भूमिका पोहोचवल्याबद्दल, फर्स्ट एडची सुविधा आपण केल्याबद्दल आपला आभारी आहोत. डॉक्टर म्हटल्यानंतर BHMS तरी असतील. एनिवे, मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. दर्पणने दडपण आणण्याचा प्रयत्न जरूर केलाय. हलकीशी एक छोटीशी विश्रांती आपण पाहिली, जी क्रॅम्पद्वारे. साजनला क्रॅम्प आला होता म्हणून खेळ थोडासा थांबला होता. यावेळेचा खेळ पुन्हा एकदा वाईट. साजननी थांबून या मॅचचा मोमेंटम बिघडवलाय असं म्हणावं लागेल. बॅटची एज घेऊन चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये जातोय. मागे सिंगल धाव येते. दर्पणचं कौतुक आहे अक्षय, जी लेंथ, जी लाईन असावी 61चा बचाव करण्यासाठी, ती योग्य लेंथ वापरत असताना शरीरापासून लांब ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. गुल्डिंगच्या थोडा हलकासा पुढे चेंडू टाकतात. फलंदाजाला वेट करण्यासाठी वेळ देत नाहीयेत. नक्कीच, आणि त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. बॅटरचा फुटवर्क स्टान जो आहे ना, तो लेदर क्रिकेट प्रमाणे पाहायला मिळतोय. खडे खडे एक वेगळी ऍक्शन, वेगळी शैली पाहायला मिळते. आणि इथे मात्र एक धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या 7 धावा, 5 बॉल. लांबलचक षटक आहे. अक्षयला माहिती आहे हे लांबलचक षटक किती अवघड असतं. टॅप केलाय पुन्हा एकदा बघा, ते उल्लेख केल्याबरोबर लगेच आतापर्यंत नो बॉल येतोय, आणि पंचांनी इशारा केलाय की इथे नो बॉल. म्हणजेच आणखीन जी गाडी आहे ना, ती आता 10 डब्यांची तरी झाले, आणखीन एक बॉल बाकी आहे. आमच्या बॉलचे डब्बे 10 झालेत, नाहीतर कोणतरी म्हणेल की इथे ट्रेन कुठून आली. इनसाइड आउट खेळलं, चेंडूला पाठवलंय कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती गेला.
2 ना येस 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. पहिलं षटक जवळजवळ संपन्न होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. त्या टीम अमान 11 जय सेवालाल पालनपाडा संघाच्या. साथीदार दादाचा आमच्या तो दिलदार दादाचा आमच्या तो दिलदार दादाचा आमच्या तो दिलदार हे भूषण Thank you, पडवले DJ. यार पालनापाडा संघ मैदानात खेळत असताना 11 वरती धावफलक. अक्षयची सरासरीची आपण चर्चा करतो, जो आस्किंग रन रेट ज्याची मागासपासून आपण चर्चा करत होतो, तो आस्किंग रन रेट मॅच करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केलाय. इथून पुढे काय करणं गरजेचं आहे? बॅटिंग करणारी टीम दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. जी आहे ती सरासरी कायम ठेवली तरी सुद्धा मॅच जिंकली जाऊ शकते. पण बॉलिंग करणाऱ्या टीमला पहिल्या षटकामध्ये जे काम झालं नाही ते दुसऱ्या षटकामध्ये करावं लागेल, नाहीतर तिसऱ्या, नाहीतर चौथ्या, आयदर चौथ्या, पाचव्या, अन्यथा मैदान सोडावं लागेल. हा नक्कीच त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. असं नाही की 11 रन आल्यात म्हणे एक खराब गोलंदाजी राहिल्या. वाईटचे जे धावा आहेत त्याच खराब होत्या या मॅच मध्ये आणि गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. एक्स्ट्रा धावा खटकल्या जातात म्हणून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग राहिली तर धावा रोखू शकतात. अर्थातच वाईट चालेल पण वाईट वेळ नाही चालणार. वाईट चालतील पण वाईट बॉल नाही चालणार. वाईट बॉल तुम्हाला वाईट बनवून टाकतील, या मॅच पासून बाहेर नेतील, स्पर्धेमधून बाहेर नेतील. नवीन गोलंदाज गुरुदेव पत्रकार सचिन सुभाष राणे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 1 मिलियन कमिंग सून युट्यूबला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणखीन एक वाईट म्हणून जो उल्लेख केलेला मुद्दा छेडला, वाईट बॉल फार वाईट वेळ आणू शकतो आणि इथे वाईट घडतंय त्याचं कारण आहे गुरुदेव लय मध्ये नाही आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न केलाच नाही आणि त्याचा अर्थ म्हणजे इथे इन टू द गॅप मधून येईल हा चौकार. साथीदार दादाचा आमच्या तो दिलदार दादाचा आमच्या तो दिलदार दादाचा आमच्या तो दिलदार हे भूषण पडवले मॅच तशी गेलेली नाहीये. थँक्यू डीजे. मॅच गेलेली नाहीये पण या मॅचला आता जाण्यासाठी मजबूर केलं जातं असं वाटायला लागले. 2 वाईड आले त्यानंतर चौकार. कधीही एक्स्ट्रा रन्स आल्यानंतर वाईड नो आल्यानंतर जर का मोठा फटका आला तर त्यापेक्षा जास्त मोठा सदमा कोणताच नसतो. हा कदाचित चौकाराचा सदमा असू शकतो कारण एक बॉल आणि 6 धावा आल्यात. टोटल 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बॉलर गुरुदेव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आणि नशिबाची साथ सुद्धा मिळत नाहीये. बघा आउटफील्ड मध्ये जो काहीसा अडथळा आहे त्याचा फायदा बॅट्समॅन झाला. इनसाइड आउट खेळत पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती तो फील्ड करेपर्यंत 1चं 2 मध्ये रूपांतर, 2चं 3 मध्ये, 3चं 4 मध्ये. आणि असं असताना या 4 धावा धावफलकावरती किती वेगानं धावा वाढतायत. 61 धावा आता सोप्या वाटायला लागल्यात. ब्रेक थ्रूची गरज आहे आणि त्या ब्रेक थ्रूची गरज असताना काय सिया 13 हा सुपर स्पोर्ट्सचे गोलंदाज ब्रेक थ्रू मिळून देतील. रोहन यावेळी खराब बॉल. गुरुदेव देवो के देव गुरुदेव आणि सध्या त्याच्यावरती अडचणी आल्यात म्हणून गुरुदेवनी असा मॅच काढला होता. शिवतेज प्रीमियर लीग आठवावी लागेल. का सांगतोय की तिथे देखील खराब प्रदर्शन झालं होतं आणि तिथून जो गुरुदेवने कमबॅक केला होता ना तो कमबॅक ती ऊर्जा ती संजीवनी द्यावी लागेल. 9+3 आणि टोटल टीमची धावसंख्या आहे 25, काम 25 हेच म्हणावं लागेल. आता मोमेंटम जो पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांनंतर बदलला होता यावेळेला सफल झाला आणि त्यानंतर सफल झालेत की नाही. लेट्स सी. येस इट्स अ 6. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉयज संघ हा एक नंबर. थँक्यू डीजे. आतापर्यंत बघितलेला साजनचा फेवरेट शॉट आहे. शफल होतात आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारतात. माहित आहे इकडचं क्षेत्र जवळ आहे आणि बाजूला विषारी स्टँड आहे. विषारी स्टँड आम्हाला आवडतो असं सांगतायत साजन आणि त्याची संपूर्ण टीम. षटकार आला. षटकारानंतर धावफलक 31 वरती जाऊन पोहोचलं. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झाला 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 षटकानंतर जर का धावांचं कंपॅरिझन बघितलं ऍट प्रेझेंट टिल टाइम पर्यंत
तर 33 2 षटकानंतर होत्या, इथं तर 31 3 बॉल नंतर आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती बॅटिंग बघणं मजेशीर राहणार आहे. ड्रिंक ब्रेक मध्येच आलाय, पाण्याची गरज पडली आहे कारण सकाळपासून सगळे धावतायत. 1ला डबल मध्ये आदरणीय निलेशजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम निलेशजी, आपलं हार्दिक स्वागत. ॲडव्हेंचर बॉय चंद्रपाडा व द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025च्या वतीनं अनेक मान्यवर या व्यासपीठावरती येतात. अनेक मान्यवरांचं प्रेम या व्यासपीठाला लाभतं आणि त्याचमुळं हे व्यासपीठ गजबजलेलं प्रत्येक वेळेला आपण बघत असतो. नेक्स्ट बॉल शफल सुरुवातीला झाल्याने त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेत असताना येतोय डॉट. माहित आहे सगळ्यांना जर का ऑन साईडला फटके मारणारच आहेत मग त्याच्यावरती काहीतरी प्लॅनिंग का होत नाही किंवा त्याच्यावरचा सोल्युशन वाला चेंडू काय येत नाही. इनसाइड आउट खेळलं, चेंडूला पाठवलं, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, दोघांच्या मधून चेंडू गेलाय डिक्लेअरच्या दिशेने. 2 धावा येत आहेत. 33 शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. नक्कीच चांगली बॅटिंग होते. बरोबर गुरुदेवचा पुरा फायदा उचललाय बॅटिंग वाल्या टीमने. साजन पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फटका, धावा एक येईल परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅटने बॅटिंग होते आणि तेच महत्वाचं आहे. 2 ओव्हरमध्ये आहे टीमची धावसंख्या 34 धावा. 61 धावांचा पाठलाग करत असताना या 2 ओव्हरमध्येच जणू काही मॅच मध्ये पुढाकार घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. 34 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हे दोस्ती यारीत बाजीगर यारांचे यार ते दिलदार असा रूपाबान दमदार मोहनबाई एक नंबर. असा रूपावान दमदार मोहन पाटील 1 नंबर. असा रूपावान दमदार मोहन भाई 1 नंबर. 2 ओव्हर 34 धावा. धावांचा पाऊस पडतोय या मॅच मध्ये आणि एक्स्ट्रा धावाचा पाऊस गोलंदाजी करणारे संघच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. पहिला गॅप आहे आणि त्या दिशेने केलं, मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय 2 धावेंकरता. धावपळक 36. 36 वरती धावपलक. जसं मी मागाशी बोलत होतो, खेळपट्टीवरती तुमचे ओपनर किती उभे राहतात त्याच्यावरती यश अपयश निर्भर करतं. साजनने प्रयत्न केला होता फुटबॉल खेळण्याचा, पण त्याला नंतर आठवलं की क्रिकेटची मॅच आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अनमोल आलाय. प्रत्येक बॉलरने 2 पेक्षा जास्त वाईट टाकलेत. अजून त्रासदायक बाब काय असावी, जर का एका षटकामध्ये मी एव्हरेज 2 वाईट पकडले तर 6 षटकामध्ये 12 रन एक्स्ट्रा येतात आणि त्या 12 एक्स्ट्रा नंतर तुमच्याकडे उरतात किती. या मैदानाच्या भौगोलिक रचनेला अकॉर्डिंग टू द फील्ड तिथे त्या 8-9 ची सरासरी ही तितकी अवघड नाही आहे. इथे सहज त्या धावाचा पाठलाग होऊ शकतो. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. विकेटवरती उभं राहणं त्याचा फायदा काय होतो हे दाखवत असताना हे दोन्ही खेळाडू डाऊन द ग्राउंड खेळायचंय. बॉलरच्या वरून खेळल्या चेंडूला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही होऊ दिलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, पूर्णपणे पॅरलल, 1च धाव. 40 धावा फळकावरती. इथे विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील तर मॅच बनेल. ओ चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र बॉलच्या ऐवजी माती हातात येते हेच म्हणावं लागेल. आणि आतापर्यंत जे फिल्डिंग राहिलंय ती थोडीशी खराब पाहायला मिळते. इथे चान्स होता आणि तो चान्स कन्वर्ट करायला हवा होता. मातीचा उल्लेख केला, वाईडने माती झालीय. पुन्हा एकदा कव्हर मध्ये चेंडूला पाठवलंय. एकाचं रूपांतर 2 मध्ये. एकाच्या 2 करण्यामध्ये माहिर आहेत. 3 आता एकाचे 3 केल्यात. आता एकाचे 2 सांगितलं सांगणार, हे करणार ते करणार, या गोष्टी अनेक वेळा ऐकल्या. आता इथे आपल्याला भरपूर एकाचे 2 दिसतात. नक्कीच आणि त्याचाच फायदा बॅटिंगवाल्या संघाला होते. पुन्हा एकदा बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जातो या मॅच मध्ये आणि जो बॉडी लँग्वेज आहे ना फिल्डिंग करणाऱ्या संघाचा तो काहीतरी वेगळाच दिसतोय या मॅच मध्ये. अजून मॅच गेलेला नाहीये. डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. मागील मॅच पाहिलंय शिवतेज संघ सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर विकेटवर विकेट गेले आणि ते विकेट गुच्छामध्ये येत राहिले. त्याचं कारण आहे शिवतेज संघ पराभव झाला. म्हणून इथे विकेट वर फोकस करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 45 धावा. 16 धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
पण दुसऱ्या इनिंग मध्ये तो झंझावात नाही दिसला. म्हणजे धावा मोठ्या फटक्याने आलेल्या नाही आहेत. षटकार, चौकार अशा बनून ज्या धावा बनतील असं वाटलं होतं, तसं नाही झालं. इथं वाईडची संख्या वाढलेली आहे. एकंदरीत वाईड आतापर्यंत किती झाल्यात? 7 एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्यात. 6 वाईड त्याच्यामध्ये आहेत आणि 1 नो बॉल आहे. पण ज्या धावा पूर्ण केल्यात कोणत्या? जिथे डबल होतं तिथं ओव्हरथ्रोचरपणे सिंगल, 3 धावा कंप्लीट, 4 धावा त्या चौकार, ट्रिपल, डबल या धावाने पूर्णपणे ही मॅच ग्रासलेली आहे. ही दुसरी इनिंग ग्रासलेली आहे आणि असं असताना अजूनपर्यंत एकही विकेट आलेली नाही. ही सर्वाधिक दर्दनाक बाब, चिंतेची बाब ते फिल्डिंग करणाऱ्या सिया 13 हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र या संघासाठी. चांगली खेळी, खास करून मी साजनचा त्यामध्ये उल्लेख करेल. साजनने एक षटकार लगावलाय. एक षटकाराच्या साह्यानं तो अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. चला मॅच चालू करा. 16 धावेची अजूनही गरज. सौरभ 18-16. 18-16च्या इक्वेशन मध्ये साजन समोर आहे. लेग बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा वाईड. साजनचा बॅटिंग स्टान्स बघाल तर लेदर प्लेयर असल्याचं कदाचित ही T10 T20 चालू आहे की काय असं वाटायला लागतंय. नक्कीच. आणि टीमची जर्सी पाहिले तर टेस्ट मॅच भारतीय संघाचे आणि तसंच दृश्य पाहायला मिळते. आता साजनच कंटाळलाय. वाईट जाणारे बॉल तो छेडण्याचा इरादा आणि प्रेक्षकांना बघून कंटाळला आला असेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ओ माय गॉड, आज एक रेकॉर्ड ब्रेक होईल. कुठल्या तरी गोलंदाजचा रेकॉर्ड ब्रेक आज होईल की काय. सलग 4 वाईड आल्यात. ज्याच्या नावावर सर्वाधिक एक्स्ट्रा धावा असतील ना त्याचा रेकॉर्ड ब्रेक सौरभ करू शकतो. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. मॅच चालू आहे दोन संघांची आणि तिसऱ्याला कसं इन्व्हॉल्व करायचं अक्षयला सांगावं. अक्षय लगेच मूव होतो. बॉलर चेंज. निलेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. साजन पुन्हा एकदा निलेश समोर. ओ पोझिशन मध्ये आले होते जरूर, पण त्या पोझिशन साठी लागणारा जो वेळ होता, जो टाइम होता तो खूप जास्त होता. त्यामुळे येतोय निर्धाव. शरीराचा वेध घेत असताना चेंडू येतोय डॉट. निलेशने चांगला चेंडू हाताळला. इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट निघून चाललाय दोघांच्या वरून. 2 धावा तोपर्यंत साजनने कंप्लीट केल्यात. साजनला माहित आहे त्याचा खेळ किती महत्वाचा आहे. पार्टनरशिप 51 धावांची 22 चेंडूंमध्ये झाली आहे. निलेश मोरे इतका लेट गोलंदाजीवर आलाय. जी बॉडी लँग्वेज आहे ना निलेश मोरेची ती या मॅच मध्ये ती पॉझिटिव्ह दिसली नाही आणि आता स्वतःहून गोलंदाजी घेतली. त्याचं कारण आहे विकेट गेलाय म्हणून. विकेट जातोय उशिराने का होईना परंतु विकेट येतोय. विकेट डाऊन. फलंदाज बाद झालेत पण येता येता उशीर झालाय. एवढी मोठी ट्रॅफिक होती धावांची की पोहोचणं शक्य नाही झालं. 15-10. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज. काय या 10 धावांचा पाठलाग होईल का? येस, सध्या तरी ही मॅच 90% बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकती आहे. अकॉर्डिंग टू द फील्ड, अकॉर्डिंग टू द ग्राउंड. विकेट. ओ डॉट नाही. सिंगल येते. एकदा धावून कंप्लीट केले गेले. हलकेशी बॅटची कडा. विलास आलाय. एक फरक बघायला मिळाला. विलासाचं ओपनर म्हणून मागील मॅच मध्ये आले होते आणि आता ते वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेत. क्रीजच्या कोण्याचा वापर करतायत निलेश. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला पाठवलं अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांची षटक क्रमांक 4 संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल किती धावा आहेत? एक बॉल बाकी आहे. चला म्हणजे मॅच जवळ आली तरी सुद्धा लक्ष सगळ्यांचं आहे. 54. आता 13 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हो शरीराचा वेध. अखेरकार तो सुद्धा बॉल डॉट. 12 चेंडू आणि आता 7. या एक वेळ डीजेला.
गोलंदाजी करताना. बघूया आता वाईट जर आला ना तर कॅप्टन वेगळाच काहीतरी शब्द असेल. इथे मात्र गॅप शोधला. आता मगाशी 4 वाईट टाकले आणि इथे पहिल्या बॉलवरती 4 म्हणजे सिच्युएशन सेम आहे सौरभची. वाईट टाकले तरी 4 आणि पहिला बॉल टाकला तरी चौकार. करू तर करायचं काय हा प्रश्नचिन्ह आहे. मॅच आता जवळ आलाय पूर्णपणे पालनापाडा संघाच्या बाजूने. 3 रनची गरज आहे हा सामना फिनिश करण्याकरता. हो आता मात्र चांगला बॉल होता. थोडासा वेगळा टर्न प्राप्त झालाय आणि ही लेंथ लाईन शैली अप्रतिम होती. फुल टॉस बॉल अविनाश 2 धावा. स्कोर लेवल कंपल्सरी चेसिंग. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. काय मॅच मध्ये ट्विस्ट येईल सौरभ सांगतो नक्कीच येईल. बघूया सौरभ बॅटेनी रन देईल की वाईडनी. परंतु इथे बॅटची एज लागली. ब्लाइंड स्ट्रोक आणि 1 धाव तर हा मॅच जिंकलाय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन अमान 11 जय सेवालाल पालनापाडा. आणि या स्पर्धेतून निरोप घेतोय म्हणजे सिया 13 हसोबा स्पोर्ट जुचंद्र. आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण असेल याची चर्चा जारी राहील. निलेश भोईर अक्षय पाटीलशी कॉन्टॅक्ट करा. निलेश भोईर नायकम कुणाला घाबरत नाही.